अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडून राज्यातल्या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं समोर आलंय। वास्तवात ही प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्टपासून स्थगित होती। मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीनं हा दर्जा देण्यात आल्याचं समोर आलंय। राज्य शासकीय दुखवट्यात असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयातून गुपचूप अल्पसंख्याक दर्जा दिला जात होता आणि धक्कादायक म्हणजे यातलं पहिलं प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलं होतं। एबीपी माझाकडे 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी 75 प्रमाणपत्र उपलब्ध आहेत आणि या प्रमाणपत्रांना अल्पसंख्याक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली आहे, ती वेळ देखील नमूद आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी काय म्हटले आणि तसंच युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी काय आरोप केलाय आपण सविस्तर पाहूया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी से भी कहना चाहूँगा कि इसको संज्ञान में ले और इस पर कड़क कार्रवाई करे। ऐसे लोगों को जो देश का भविष्य और महाराष्ट्र का भविष्य ऐसे जो संस्था संचालक कर रहे हैं उन पर कड़क से कड़क कार्रवाई, और उन पे ये क्या संगठित अपराध है, ये सारी संस्था मिलके करती है, तो इन पे MCCO की कार्रवाई यानी मोकोका की कार्रवाई होनी चाहिए। बिल्कुल CID की होना चाहिए, CID मार्फत इसकी जांच होनी चाहिए। और ये जितने भी अपराधी टाइप के जो लोग हैं जो भारत का यानी कि जो बच्चों का भविष्य जो खराब कर रहे हैं, इन पे कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए। आज राज्यात जे आहेत मंत्री राज्य चालवत नाही तर अधिकारी कर्मचारी तर राज्य कसं चालवतं हे याचं स्पष्ट उदाहरण आहे। म्हणजे एकीकडे राज्यातील उपमुख्यमंत्री ज्यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकाकुल आहे, तो कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, आणि एका बाजूला त्याच काही तासात त्याच मंत्रालयातील अधिकारी सरसकट 75 शाळांना काही तासात सर्टिफिकेट देत आहेत, ज्याच्यावर बंदी होती, ज्याच्यावर स्थगिती होती। मागच्या 3-4 महिन्यात त्याच्यावर एकही सर्टिफिकेट शासनातर्फे देण्यात आलेलं नव्हतं। अशी काय गडबड होती तर ते सरळ दिसतंय की पैशांची देवाणघेवाण याच्या माध्यमातून झालेली आहे। तर यांच्यावर कारवाई होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून हा मेसेज बाकी मंत्रालयातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर हा वचक बसेल। दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अशा प्रकारची चौकशी आहे, याला तर टाळूवरचं रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितावर कारवाई व्हावी। हे कोणाच्या इशाऱ्यावर गेलं? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहे की अजून कोण जबाबदार आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे। एकंदरीत अजितदादा खमक्या एक व्यक्तिमत्वाचे जे धनी होते, एक प्रशासनावर त्यांची पकड होती, आणि त्यांच्या निधनातून सावरण्याच्या आधीच जर असं कृत्य जर झालं असेल तर याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।